अचूक अभेद, अचूक अभेद, गुन्ह्याचा करी नाही नाट, बुद्धी त्याची तीव्र फाट, अचूक अभेद, क्षणी बाप तो क्षणी थरार, जोर चपाटे होती कार, जोशीला गर्दन काढ, दे मार, हलवी धरणी थर थर, धुरंधर 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 धुरंधर। काय झालंय? हा किती भयंकर लिहिलंय, अरे किती घाबरले मी। आणि काय सिच्युएशन होती माहितीये, रात्रीची वेळ, एक मुलगी रात्रीची आपली कॉल सेंटरची शिफ्ट संपून घरी चालली होती आणि तिचा बॉयफ्रेंड तिला घ्यायला येणार म्हणून ती एका सामसूम बस स्टॉप जवळ थांबली होती। तिचा बॉयफ्रेंड तिला घ्यायला येतो, ती गाडीवर बसते आणि बॉयफ्रेंड कडे बघते तर काय, त्याचं नुसतं धाड। पुरे आता काय बघून ठेवलेलं काम? अरे हॉरर आणि डिटेक्टिव्ह कादंबऱ्या वाचते ना ती, म्हणून। नुसतं वाचते म्हणून नाही तर वाचून स्वतःच घाबरते म्हणून ठेवलं वाटतं हिला, नुसतं डोक्याला ताप। कादंबरी ठेव, ती कादंबरी बाजूला। चल श्यामा आपणही जाऊ, सर काही येणार नाहीयेत, ते त्यांच्या मित्रांसोबत एन्जॉय करतात आहे, चलायचं आपण? चला निघूया। चल। हॅलो, कोण? का ओळखलं नाहीस का? अरे धुरंधर लिमये बोलतोय। धुरंधर लिमये? अरे आहेस कुठे बाबा, किती वर्ष झाले, कुठे आहेस तू? मी कुठे असणार आहे, मी मुंबईतच आहे। बरं बाकी सगळे मित्र काय म्हणतात? अरे रोज भेट होते की नाही? अरे आहेस कुठे? सगळे मित्र एकदम छान आहेत, ये कधी इकडे। अरे बाबा कसा तरी तुझा नंबर मिळवला मी, तू एक काम कर, सुशीलचा मला नंबर पाठवूया, किती वर्ष झाली मी त्याला भेटलो नाहीये। सुशील? तुला सुशील बद्दल काही माहिती नाही? म्हणजे? अरे सुशील गेले 7-8 वर्ष कुणालाच दिसलेला नाही, बेपत्ता येतो। काय झालं? अरे तुला काहीच कसं माहिती नाही? तुला कोणी सांगितलं नाही अजून? हॅलो 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 धुरंधर, अरे धुरंधर, कधी नव्हे ती इतक्या वर्षानंतर फोन केला, त्या ती पूर्ण बोलणं ऐकून घेत नाही। सुशील अचानक कुठे गायब झाला असेल? त्याचा मेल, येस त्याचा मेल आला होता मला। लिमया लेका, तू एकापेक्षा एक रहस्यमय केसेस सोडवत असशील। आज एक सिक्रेट तुला सांगतो।
माझा जन्म आणि माझं आयुष्यच एक रहस्य आहे. माझ्या आयुष्यामध्ये काहीही घडू शकतं. तसंच काही घडलं तर आश्चर्य वाटून घेऊ नकोस. सुशा यार, आपल्या मित्रांना न सांगता कुठे निघून गेलास यार? माझ्या हक्काच्या घरात मी येऊ शकत नाही. तुझं घर नाहीये. जातो इथून, जा. हॉल मधला आई बाबांचा फोटो कुठे? मी काढलाय तो. हरामखोर! ज्याच्या आयत्या प्रॉपर्टीवरचा नागोबा म्हणून लोळतो आहेस, त्याचाच फोटो काढलास. जातो जाईल, पण पुन्हा येईल. परत येईल तेव्हा आई बाबांचा फोटो मला हॉल मध्ये दिसला पाहिजे. नाही तर जातो लवकर. जा निघून. मेजर साहेब आपणच ना? हो. मी सुशीलच्या शोधामध्ये इथपर्यंत आलो. आपण? मी सुशाचा सुशीलचा मित्र. बरं. 11वी पासून तर ग्रॅज्युएशन पर्यंत आम्ही एकाच रूम मध्ये राहत होतो. म्हणजे सुशील माझ्यापेक्षा लहान होता 5 वर्षांनी, पण तुम्हाला भेटायचं होतं म्हणून आलो होतो. अरे मग उभे का? या आत या ना. थँक्यू. मेजर साहेब, गेल्या 8 वर्षापासून सुशीलचा आमच्या कुठल्याही मित्राशी कधीही काही संपर्क झाला नाही किंवा कोणालाही तो कधी भेटला नाही. गेल्या 8 वर्षात आम्ही त्याला कधी बघितलं नाही. मला कल्पना आहे त्याची, म्हणूनच त्याच्याबद्दल काही माहिती जाणून घ्यायला मी तुमच्याकडे आलोय. बरं, या बसा. म्हणजे मीच, म्हणजे माझी मुलगी गीता. सुशील आणि गीताचं एकमेकांवर खूप प्रेम होतं आणि म्हणूनच अचानक एक दिवस निघून गेला तो. दुसऱ्या दिवशी माझी मुलगी रडत माझ्याकडे आली.
काय झालं गीता? अरे काय झालं बेटा? आबा, तो मला सोडून निघून गेला. मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत आबा. कोण? सुशील. सुशील? हो, आमचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. आम्ही लग्न करणार होतो. अगं मला न सांगता? नाही आबा, त्याला नोकरी लागली की तो तुम्हाला सांगणार होता. हे बघा पत्र. प्रिय गीता, तुला कल्पना आहेच की मला वडील नाही आणि माझा काका मला जवळ उभाही करत नाही. तुझ्या वडिलांच्या म्हणजे आपल्या आबांच्या कृपेने मी शिकू शकतो, पण आता स्वतःच्या बळावर काहीतरी करावं नव्हतं. लवकरच स्वतःच्या पायावर उभा राहील आणि आबांकडे तुझा हात मागायला येईल. त्याहून महत्वाचं म्हणजे ते सुटलं की मी सर्वस्वी तुझा आहे. तोपर्यंत बघशील ना वा. या दिवसापासून माझी मुलगी गीता आजपर्यंत वाट बघते आहे, पण सुशीलचा पत्ता नाही. 18 वर्षाची माझी कोवळी गीता आज 26 वर्षाची झाली. खरं तर माझ्या तुकड्यांवर पोचलेला मुलगा माझ्या मुलीशी लग्न करण्याचे स्वप्न बघतो म्हणून राग आला होता मला. पण सुशीलचा स्वाभिमानी स्वभाव मलाही भावला होता आणि आजही आम्ही त्याची वेळासारखी वाट बघतो आहोत. आबा, सॉरी मेजर साहेब. नाही, मला आबा म्हटलं तरी चालेल. आबासाहेब, मी शोधून काढेल सुशीलला, पण तुमचं सहकार्य हवं. तुम्ही खरंच शोधून काढाल त्याला, पण कसं? मेजर साहेब, हे माझे कार्ड. धुरंधर 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 धुरंधर. तुम्ही डिटेक्टिव्ह आहात? हो. यापूर्वी मी स्कॉटलंड यार्ड पोलीसमध्ये ऑफिसर होतो. अहो, स्कॉटलँड यार्ड पोलीस डिपार्टमेंटचं नाव अख्ख्या जगात आदरानं घेतलं जातं. तिथले पोलीस म्हणजे हुशार, आणि तिथे तुम्ही ऑफिसर होतात म्हणजे विचारायलाच नको. थँक्यू आबासाहेब, पण या कामामध्ये मला तुमचं सहकार्य लागेल. तुम्हाला हवं ते सहकार्य मिळेल. तुम्ही मुंबईवरून या कामासाठी नागपूरला आलात, तुमची काळजी आम्ही घेणार. सामान कुठे आहे तुमचं? आबासाहेब, मी एका हॉटेलमध्ये उतरलोय, तिथेच राहीन म्हणतो. या वाड्यापासून जरा लांबच राहायचंय मला. त्याचं कारण मी सांगेन तुम्हाला नंतर. अवश्य. सजा, मी सुशीलचा शोध घ्यायला आलो. व्हॉट? एक मिनिट. हे बघ, तू डिटेक्टिव्ह आहेस, ग्रेट आहेस, ते सगळं ठीक. अरे पण आता सुशीलला जाऊन जवळजवळ 8 वर्ष झालीत. कसा शोधणार आहेस त्याला? तुझ्या मदतीने. सजा, तू त्या दिवशी मला सांगितलंस ना की सुशील 8 वर्षांपासून कोणाला भेटला नाही म्हणून. हो, त्या दिवशी मी खूप अस्वस्थ झालो. चला, आपण डिटेक्टिव्ह असून काहीच उपयोग नाही. तेव्हाच मी ठरवलं की आपल्या या मित्राला शोधून काढायचं. अरे सुशील सापडला तर कोणाला नको, पण आम्ही तर आशाच सोडली. तो असेल तिथे सुखी राहू दे बाबा, कारण इथे त्याचा काका त्याला सुखानं जगू देणार नाही. काका? तू त्याच्या काकाबद्दल काहीच सांगितलं नाही. अरे सांगू कुठे दिलंस तू? आधीच फोन कट केला. आता सांग. सुशानं तुला खरंच कधीच काहीच सांगितलं नाही? नाही, वाईट काही. सुशीलचा स्वभाव तर माहिती आहे ना तुला. तो वाईट कधीच काही सांगायचा नाही, फक्त चांगलं तेच सांगायचं. सांगण्यासारखं खूप काही आहे रे. ज्या रात्री सुशील नाहीसा झाला ना, त्या दिवशी रात्री 9:30 पर्यंत आम्ही एकत्रच होतो. साधा बोळा रे आपला सुशील. त्याचा काका राहतो, ते घर, जमीन, जुमला, संपत्ती, ते सगळं सुशाच्या वडिलांचं होतं. कायद्यानं सुशीलचाच हक्क आहे सगळ्यांना, पण त्याचा काका सगळं गिळून बसलाय. अरे तुला माहिती नसेल, त्या सुशीलला नोकरासारखा वागवायचा. शिक्षण सुद्धा बंद केलं होतं. हंबीररावांना जेव्हा कळलं तेव्हा त्याच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी घेतली. पण सध्या
जेव्हा तो शिकून परत आला त्यावेळेला सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर व्हावी म्हणून त्यांनी प्रयत्न नाही केले? नाही. तसं कधीच वाटलं नाही त्याला? तो कधी बोलला नाही तुझ्याजवळ? हो, बोलला होता. ज्या रात्री तो नाहीसा झाला ना त्याच रात्री मला बोलला होता. म्हणाला काकांसोबत भांडण झालंय माझं. का? अरे त्याच्या आईवडिलांचा फोटो काढून माळ्यावर फेकून दिला होता त्याच्या काकांनी, म्हणून अतिशय चिडलेला होता तो. मी समजावलं त्याला, पण तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. काकाला चांगला इंगा दाखवतो असं म्हणाला. ही सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेतो असंही म्हणाला. एखाद वेळेला मी माझा अपमान सहन करेन, पण माझ्या आईवडिलांचा अपमान अजिबात सहन करणार नाही. रात्री घरी जाताना जे त्याला मी बघितलं ते शेवट. तुला तो पळून गेल्याचं कधी कळलं? दुसऱ्याच दिवशी. त्याचा मूड ठीक आहे का नाही ते बघायला दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी गेलो होतो. काकाच समोर भेटला. त्याचा आजारासारखा दिसत होता, डोळे लाल होते. सुशा रात्रीच पळून गेल्याचं त्यानंच सांगितलं मला. आणि काही सामान्य सोबत नेलं नव्हतं त्यांनी. तुम्ही कोणी पोलिसांमध्ये कंप्लेंट नाही केली? काकानं सगळ्यांना अडवलं. तो स्वतः वकील आहे, तोच कंप्लेंट करतो म्हणाला, पण त्यानं कधी कंप्लेंट केली असं वाटत नाही. संजय, अरे तुम्ही तरी काहीतरी हालचाल करायची, मला तरी कळवायचं निदान. कसं कळवणार? तू जगाच्या पाठीवर कुठे आहेस हे माहिती नव्हतं आम्हाला, आणि सुचलंही नाही म्हणा. तुला काय वाटतं सुशा कुठे जाऊ शकतो? मला वाटतं मुंबई. कारण त्याचं शिक्षण पूर्ण मुंबईला झाल्यामुळे त्याला त्या शहराची चांगली माहिती होती. आणि दुसरा म्हणजे तो मुंबईच्या गर्दीत सहज मिसळला असेल, जर जिवंत असेल तर. काय सांग, माझं मन मला सांगतंय की सुशील जिवंत आहे. तो जगाच्या पाठीवर कुठे आहे हे फक्त एकच व्यक्ती सांगू शकते, सुशीलचे काका. शांताबाई तुम्हीच का? आप्पासाहेब जगदाळ्यांकडे तुम्हीच काम करता ना? मला जरा सुशील जगदाळ्यांविषयी माहिती विचारायची होती. शांती, तो फोटो दे लवकर. ठीक लागलाय का? ठीक. साहेब, आज अचानक फोटो? तुला काय करायचंय का नसत्या चौकशा? माझ्याकडे लोक चौकशा करायला आले म्हणून विचारलं. काय? ताज्यात एक माणूस भेटला होता, सुशीलदादांबद्दल लई विचारत होता. कोण होता तो? आता मला काय माहित. मुंबईहून आला म्हणे. सुशीलदादाचा मित्र आहे असं सांगत होता. काय विचारत होता? सुशीलदादा कुठं गेले, सामान घेऊन गेले का, जगदाळ वकिलांनी पोलिसात तक्रार केली का, आणि त्यांचं काकांसोबत कडाक्याचं भांडण झालं ते कशापायी. तू काय सांगितलं मग त्याला? ते जे खरं आहे ते सांगितलं. हे सगळं मग आधी नाही सांगायचं का मला? आता तो जर पुन्हा आला ना तर मला भेटायला सांगा ती. जा ना, जा कामाला. शांतीबाई, मी आज दुपारी जरा जेवायला येईन. सगळी दारं आधी नीट बंद करून घे आणि मग काम करशील. आलं लक्षात? हो साहेब.
झाली आरती? आप्पा अरे ये ये बैस. हो आरती घे. हो बैस जरा 2 मिनिट. हो. मी कपडे बदलून. ये काय आप्पा काय झालं माझं? आवा काम झालं बघ आपलं. अरे हळू. गीता आहे ना, तिच्या कानावर काही जायला नको बाबा. आबा काम झालंय आपलं, पण ज्या व्यक्तीबरोबर करार केलाय त्या व्यक्तीची एक अट आहे. करार पूर्ण होईपर्यंत त्याचं नाव सुद्धा करारावर लिहायचं नाही. बरं ठीक आहे, कागद पुढे आहेत, सही करून टाकूया आपण. हो. किती पैसे देतो म्हणाला? 15 लाख दिले. काय एवढा मोठा बंगला फक्त 15 लाखात गहाण ठेवायचा? तसं नाही आबा, 15 लाख आत्ता दिले, बाकीचे पैसे तो टप्प्याटप्प्याने देणार. पण जोपर्यंत पूर्ण पैसे मिळत नाही ना तोपर्यंत हे कागदपत्र मी माझ्याजवळच ठेवणार आहे. एकदा पूर्ण पैसे मिळाले की आपण त्या सगळ्याची टोटल या करारपत्राच्या मागे बघ. बरं बरं, कुठे सही करायची सांग. पण मला असं वाटतं आबा, एकदा ही सही वरे करायच्या आधी आपण गीताला सगळं सांगायला हवं, नाहीतर नंतर चिडेल नाही ती माझ्यावर. आबा पण खरंच हा वाडा गहाण टाकायची गरज आहे का रे? या वाड्याने मला लहानाचं मोठं केलंय, माझं अख्खं खानदान लहानाचं मोठं झालं इथे. वाटल्यास मी माझी गाडी विकू का? वाटल्यास मी घर सुद्धा विकतो. 50-60 लाख तर ती सहज येतील, ते तू ठेवून घे. तुझं काम झालं की मला वापस आहे, मग ते झालं. सोड रे. अरे एकदा गीताचं लग्न झालं तर एवढ्या मोठ्या वाड्यात तुम्ही करायचं तरी काय? तरी मला असं वाटतं की सोड रे, ते सांग सही कुठे करायची तेवढं सांग. बाबा हे करारपत्र जरी मीच तयार केलेलं असलं तरी सही करायच्या आधी तू एकदा वाचून घ्यावं असं मला वाटतं. जाऊ दे रे, ती बाहेर येण्याच्या आत आपण आधी अटकून टाकूया. अरे सही कुठे करायची तेवढं सांग. कुठे? इथे या इथे. बरं ठीक. हॅलो, हां बोला वकील साहेब. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका वकील साहेब, तुमचा पाठलाग करतो म्हणजे काय, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आज रात्रीला पूर्ण माहिती देतो तुम्हाला मी, तो कुठं राहतो, काय करतो, काय नाव आहे त्याचा. हो साहेब, हो हो ठीक आहे. या 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 या. काय खबर बात? आबासाहेब, माझी तुमच्याबद्दल एक तक्रार आहे. त्या दिवशी मला तुम्ही सुशीलबद्दल सगळी माहिती सांगितली नाही. जेवढी माहिती होती तेवढी मी सगळी सांगितलं ना तुम्हाला. नाही आबासाहेब, जगदाळे वकिलांनी सुशीलच्या वडिलांची सगळी प्रॉपर्टी हडप केली आणि त्याचं शिक्षण बंद केलं हे तुम्ही मला नाही सांगितलं. धुरंधरराव, मी ते कटाक्षाने टाळलं. म्हणजे बघा, सुशीलचे वडील आमच्याकडे माझ्या वडिलांपासून कारभारी म्हणून काम करायचे. आप्पा लहानपणी उन्हाळ म्हणून सुशीलच्या वडिलांनी त्याला वाऱ्यावर सोडलं. पण हे तर वकील आहे. हो, मीच त्याला शिकवून वकील केलं. सुशीलचे आई वडील गेल्यावर आपल्या अपमानाचा वचपा म्हणून या आप्पाने सुशीलला वाऱ्यावर सोडून दिला. मी त्याला खूप समजावलं, पण तो त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे ना, मी काय बोलणार. माझ्या परीनं मला जे जमतं ते मी केलं. सुशीलला मुंबईला पाठवलं. आज तो इथे असता तर कदाचित माझा जावई असता. म्हणजे या जगदाळे वकिलांबद्दल तुमचं मत फारसं चांगलं नाही. हे बघा धुरंधर, भांड्याला भांडं कोणत्या घरात लागत नाही. आता त्यांच्या घरात ते कसे आहे त्याच्याशी मला काय कर्तव्य आहे. आप्पा एक चांगला मुलगा आहे, उपकाराची जाण ठेवणार आहे, मान मर्यादा राखून वागणार आहे आणि समाजात लोक त्याचा आदर करतात. आबासाहेब, मी तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलंय. हे घड्याळ, हे माझ्याकडून तुम्हाला भेट. हो,
हाताला कायम बांधून ठेवायचं माझी आठवण म्हणून. अहो पण अहो माझा वेगळेपणा समजा. तुम्ही मला सहकार्य देण्याचं कबूल केलं ना. आम्हा डिटेक्टिव्ह लोकांचे वेडसर चाळे म्हणा, पण हे घड्याळ कायम तुमच्या हाताला बांधलेलं असू द्या. अहो धुरंधर, हा काय प्रकार आहे? मी काही दिवसांकरता बाहेरगावी जाईल. कदाचित येताना सुशीलला सुद्धा माझ्यासोबत घेऊन येईन. निदान मी येईपर्यंत तरी हे घड्याळ हाताला बांधलेलं असू द्या माझी आठवण म्हणून. प्रॉमिस. बरं, पण तुमचे चहा फराळ तरी? नाही अजिबात नाही. आता मी सुशीलला घेऊन परत येईल ना, बरं तेव्हा आपणच्या वाड्यावरच डिनर घेऊया. येतो. तुला पुढे बाहेर पाहिलं तर नाही वकील साहेब. कोण आहे हा? मुंबईहून आला आहे, सुशीलचा मित्र आहे म्हणे. एवढी माहिती मला माझी शांताबाई सुद्धा दिली. काहीतरी नवीन माहिती सांग. दुपारी हंबीरराव आपल्याकडे होता 2 तास. काय? हो. तिकडे काय करायला गेला असेल? ठीक आहे, घाबरता कशाला साहेब? हातपाय तोडू का त्याचे? हा, 2-3 महिने उठणार नाही. नको मुला नको. पहिले मी त्याला कायद्याच्या चौकटी दाखवतो, नंतर नाही जमलं तर तुला सांगतो. चल निघा त्याला. कोण? वानखडे साहेब? हा नमस्कार इन्स्पेक्टर साहेब. हा मी बोलतोय आप्पासाहेब जगदळे. काय चाललंय तुमच्या? अहो माझ्या घरासमोर गेले 2 दिवसापासून एक माणूस पाळत ठेवून आहे, सतत त्रास देतोय मला, आणि तुम्ही काहीच करत नाही. हो हो अगदी आता सुद्धा माझ्या घरासमोरच होता. हा ठीक आहे साहेब, मी बघतो. हा त्याला पकडून आणतो पोलीस स्टेशन. काय वानखडे साहेब, तुम्ही एकदा शब्द दिला की माझी पूर्ण खात्री झाली. बघा करा काहीतरी. चला मग मी आता निवांतपणे जगतो. हो येस येस, थँक्यू. चला गुड नाईट. बोला साहेब. अहो तुम्ही कोणी गुंड मावाली तर दिसत नाहीये, मग आमच्या वकील साहेबांच्या मागे काय लागतात? एक मिनिट. हे माझे कार्ड. अहो तुम्ही तर आमच्याच बिरादरीचे आहात. बस थँक्यू. बोला. मला जरा तुमच्याकडून काही मदत हवी होती. हो आम्ही केव्हाही मदत करायला तयार आहे, पण तुमच्या काम करण्याची पद्धत जरा मोकाट आहे. आमचे कायद्याने हात बांधलेले आहेत. जर कायद्याने तुमचे हात बांधले नसते ना तर तुम्ही आमच्यापेक्षा सुद्धा जास्त चांगलं काम केलं असतं. असंच एक माझा मित्र आहे मल्हार सारे म्हणून. हा तो पण खूप चांगल्या पद्धतीने काम करत होता. वानखेडे साहेब, तुम्हाला इथे येऊन किती वर्ष झाली? मला 5 वर्ष. मग तुम्हाला माहिती नसेल कदाचित या तुमच्या जगदळे वकिलांचा पुतण्या एका रात्रीतच गायब झाला. हो ऐकलंय मी. वानखेडे साहेब, हा सुशील जगदळे गायब झाला ना ती तारीख होती 2 ऑक्टोबर 2010. त्या दिवशी तुमच्याकडे काही मिसिंगची कंप्लेंट वगैरे आली आहे? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की सुशील हा स्वतःहून पळून गेला नाही तर त्याला कोणीतरी पळवलं किंवा? करेक्ट. हा तुमचा कोणावर संशय आहे? वानखेडे साहेब, मला 3 माणसांवर संशय आहे. एक तर सुशीलचे काका ॲडव्होकेट आप्पासाहेब जगदळे,
दुसरे मेजर हंबीरराव आफळे आणि तिसरा सुपारी किलर मोहनदास जाधव. त्यांच्याकडे मोठं याला गायब करण्याचा अर्थात हे बघा, अप्पासाहेब जगदळे यांनी सुशीलच्या वडिलांची सगळी प्रॉपर्टी हडपली आणि त्यांना भीती होती की सुशील आपल्यावर केव्हाही डाव टाकू शकतो, कारण सुशील हा सुशिक्षित होता. त्याच्यामुळे आप्पांजवळ त्याला गायब करण्याचं कारण होतं. मेजर हंबीरराव आफळ्यांच्या मुलीशी सुशीलचं अफेअर होतं आणि ते त्यांना कळलेलं. आणि मेजर हंबीरराव आफळ्यांकडे सुशीलचं पूर्ण खानदान वंश परंपरेने काम करत होतं. आणि तिसरा मुन्ना तासाव, त्याला तशा कामाची सवय. मला वाटतं की दोघांपैकी कोणीतरी त्याला या कामाकरता नेमलं असू शकतं. करेक्ट. तुम्हाला माझ्याकडे काय मदत हवी? आज नाही, उद्या सांगेन मी तुम्हाला. फक्त तू एक काम कर, ज्या वेळेला मी तुम्हाला फोन करेल ना त्यावेळेला ताबडतोब तिथे या. ठीक, नक्की. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आबा, आबा आला सप्पा. अरे गीताचा फार जीव आहे तुझ्यावर. तू त्या दिवशी वाड्यावर येऊन गेलास आणि मी हिला सांगितलं नाही, त्यामुळे फार चिडली होती ती माझ्यावर. मग काय, 8 दिवसांची सुट्टी मिळाली आहे फक्त, मग आहेच ना पुढे. हा सगळा दिखावा कशासाठी? खरं म्हणजे तुम्ही मला आपलं मानत नाही हेच खरं. आप्पा, आबा, काल तुमच्याकडे मुंबईचा एक इसम आला होता. कोण होता तो? धुरंधर लिमय बद्दल बोलतोय? अरे माझ्या मित्राचा मुलगा आहे तो. तुमच्या मित्राचा मुलगा नाहीये तो, सुशीलचा मित्र आहे. त्या सुशील बद्दल चौकशी करण्यासाठी तो इथे आला होता. हे सगळं माझ्यापासून लपवण्याचं कारण? आबा, हे सगळं काय आहे? मला यातलं काहीच कसं माहिती नाही. तुला यातलं बरंच काही माहिती नाही गीता, कारण आबा त्यांचे सगळे चोरटे व्यवहार तुझ्या पाठीमागे करतात. आप्पा, आवाज मलाही चढवता येतो. आबा, गेली 7 वर्ष झाले तुम्हाला तुमच्या राजाच्या ताटात कोण पोचतंय? सांगा जरा गीताला. आप्पा, फुबाट फोडेन तुझा. गमजा करू नका हंबीरराव आपळे. जरा वास्तवात जगा. तुमचं ते वैभव ऐश्वर संपलंय सगळं. मी दिलेल्या भिकेवर जगतात तुम्ही, लक्षात ठेवा. पाच, नको तुझे ते उपकार. तू दिलेले 15 लाख तसेच ठेवलेत मी. घेऊन जा आणि तो करारपत्राचा कागद परत दे मला, आणि मी घेतून त्याचा धक्के देऊन बाहेर काढीन. तोही मला बाहेर काढणार माझ्याच घरातून. खरं तर मी तुम्हाला धक्के मारून बाहेर काढू शकतो, कारण हा बंगला तुम्ही मला विकलाय करारपत्रावरती सह्या करून 15 लाखाला. फसवलंस तू मला. 1.5 कोटीचा बंगला तू 15 लाखात खिशात घातलास. मी फसवलं नाहीये तुम्हाला आबा. मी त्यावेळेस देखील सांगत होतो, सह्या करण्यापूर्वी करारपत्र वाचून घ्या. काका, हे सगळं कधी झालं? 7 वर्षांपासून सुरू झालंय. आफळे कुटुंबाचा वैभव तुझ्या आबांनी पूर्ण मातीत मिळवलाय. जमीनदारी केली, पण जमीनदारीचे शौक केले नाहीत यांचे. पाण्यासारखा पैसा उधळत गेलेत, जमिनीचा एक एक तुकडा गहाण टाकून. प्रत्येक वेळेस मी मदत केली आहे, मी पैसा पुरवला. मेजर हंबीरराव आफळे, त्या माझ्या उपकारांची परतफेड म्हणून हा वाडा म्हणजे काहीच नाही. खरं तर मी तुम्हाला आत्ता धक्के मारून बाहेर काढू शकतो, पण तेव्हा गीताकडे पाहून शांत बसलोय. त्यामुळे तुम्ही आता हे घर केव्हा खाली करताय एवढं फक्त मला सांगा. आबा, हे सगळं खरं आहे?
मुंबईच्या पाहुण्याचं काय झालं साहेब? काल पोलीस स्टेशनची वारी झाली आहे त्याची. म्हणजे अटक? नाही, अटक करण्या इतपत पुरावा नाही आपल्याजवळ. बहुधा वानखेडे इन्स्पेक्टरनी त्याला वॉर्निंग देऊन सोडून दिलं असेल. पण आपण त्याला सोडता कामा नये. जरुरीपेक्षा जास्त माहिती आहे त्याच्याजवळ आपली. म्हणजे आज रात्री जाऊन गेम करू? नाही, तू नको जाऊ. कोणतरी दुसरा माणूस पाठव. बेस्ट माणूस आहे आपल्याकडे, जग्गू निशाणेबाज. जग्गू निशाणेबाज? खामगावचा निशाणेबाज 2 तासात नागपूरला पोहोचेल. सध्या वर्ध्यात आहे आणि पैशासाठी काय पण करतो तो. ठीक आहे. हो साहेब. पूर्ण 50,000 आहेत. जग्गूला म्हणा धुरंधरला संपवायचं आहे. पुरतील? साहेब इतक्या पैशात तर जग्गू त्याच्या बापाली संपवेल. सगळ्या गोळ्या तुझ्या हाती झाली ना. जास्त उचारी करायची ना माझ्याची. अच्छा थांबच्या बिला इकडे मला लंके राहते नाही. कोणी पाडवलं तुला? पागल आहे का तू? तू खरंच कोणी सांगितलं का? कोणी पाडवलं तुला? माहित आहे मला. मी त्याला ओळखत नाही. जग्गू निशाणा दुसरी गोळी झाडाला मजबूत करू नका. आता माझा निशाणा तुकडा नाही लक्षात ठेव. मला बरं ते पुन्हा सातोही पाठवला तुला माझा फोन पुन्हा सातोला काम कोणी दिलंय माहिती आहे मला. मी ओळखत नाही त्यांना. हॅलो वानखेडे साहेब, तुमच्यासाठी माझं एक पार्सल आहे. जग्गू निशाणा पुन्हा सातवली माझा खून करण्यासाठी त्याला पाठवलं. या घेऊन जाऊ तुमचं पार्सल. काका काका. गीता ताई, आज सकाळी सकाळी या ना. काका आहे? हो, आंघोळीला गेले. तुम्ही बसा, मी चहा घेऊन येते. अरे वा गीता, आज एकदम सकाळी सकाळी. हा बोल. काका काका मेलाय कालच. काका एक रिक्वेस्ट करायला आले होते. आमचा वाडा फक्त राहू द्या, बाकी सगळं तुम्ही घ्या. घ्यायला राहिलंच काय तुमच्याजवळ? आबाची 1,500 एकर जमीन माझ्या ताब्यात आहे. त्यांनी मला वीक म्हटलं होतं, पण मी विकली नाही अजून. काय? मला दोष देऊ नकोस गीता. आबांचा हा बडेजाव बेवण्याचा जो स्वभाव आहे ना, तो तुम्हाला भारी पडलाय. पण काका, वाडा जर गेला तर आबांचा जीव जाईल. निदान माझ्याकडे बघून तरी दया करा.
तुमच्या अंगा खांद्यावर खेळले काका मी. अगं अजूनही खेळू शकशील. काका काका म्हणू नकोस मला. अगं वय तरी काय एवढं माझं, फक्त 40 वर्ष. तुझ्याशी लग्न करीन मी. हलकट नीच माणसा. गीता, स्वतःच्या बापा करता तू एवढं सुद्धा करणार नाहीस? हा सगळा खटाटोप, हा सगळा दिखावा आबासाहेब कशासाठी करत होते? तुझ्यापासून काहीही लपायला नको म्हणून. तुझं एकदा लग्न झालं की हे सगळं विकून ते तीर्थयात्रेला निघून जाणार होते. निर्णय तुला घ्यायचा आहे. तू जर माझ्याशी लग्न केलंस ना तर मी तुला एक वचन देतो की आबासाहेबांची पूर्ण इस्टेट मी त्यांना परत केली. मी तयार आहे. गुड गर्ल, गुड गर्ल. शांता, अगं आज काय शुभ दिवस आहे बघ. काहीतरी गोड करास खायला. काय वानखेडे साहेब, आणि झोपू सुद्धा देत नाही तुम्ही. हो, झोप तर जगदळ्यांची उडाली. का? काय झालं? काल त्यांच्याकडे चोरी झाली. अच्छा, किती ब्लॅक मनी चोरीला गेला? ब्लॅक मनी चोरीला गेले नाही, महत्वाची कागदपत्र जाळली चोरांनी. म्हणजे चोर आला, त्यांनी उशीखालची चावी घेतली, कपाट उघडलं, त्यातली कागद काढली, ती जाळली, परत कपाट बंद केलं, चावी उशीखाली ठेवली आणि चोर निघून गेला. अच्छा, म्हणजे त्याचा वकील म्हणजे जगदळे वकीलच असणार. अगदी बरोबर. जग्गूला जे माहित होतं ते त्याने सांगितलं, पण मुन्ना काही सांगायला तयार नाही. तो म्हणाले की माझ्या वकिलांशी बोला तुम्ही. म्हणजे वानखेडे साहेब सगळे धागे जुळत आहेत. दोघांचं नक्कीच काहीतरी रिलेशन. बरं साहेब, अजून काही कळलं तर सांगतो नंतर. आता ठेवतो. बाय. काय सांगता धुरंधर? म्हणजे
म्हणजे सगळे पुरावे त्या चोराने जाळून टाकले. म्हणजे माझा हा बंगला, ही माझी इस्टेट, सगळं तुमचं तुम्हाला परत मिळालं असं समजा. आबासाहेब, आता तरी नीट सांभाळून राहा, प्रॉपर्टीचा नीट सांभाळ करा. आबासाहेब, एवढा मोठा अनर्थ होता होता टळला माहिती. या संपत्तीच्या बदल्यामध्ये गीताचं आयुष्य बर्बाद झालं असतं. एक भयंकर सौदा करून आल्या होत्या त्या. तुम्हाला कसं कळतं? काल जगदाळ्यांकडून निघाल्यावर मीच भाड्यावर सोडलं त्यांना. गाडीत येताना त्यांनी माझ्याजवळ त्यांचं मन मोकळं केलं. गीता, धुरंधर, जाऊ द्या. आबासाहेब, त्या जगदाळ्यानं त्याच्या प्रॉपर्टीच्या बदल्यामध्ये गीताला स्वतःशी लग्न करण्याची अट घातली होती. आणि तू स्वीकारलीस? हो आबा, तुमच्यासाठी. माझं आता राहिलंच काही. सुशील बरोबरची माझी सगळी स्वप्न, माझ्या सगळ्या इच्छा नाहीशा झाल्या. पण गीता, तू त्याच्याशी लग्न केल्यानंतर सुद्धा त्याने प्रॉपर्टी परत केली असती. अरे, एक नंबरचा नीच माणूस आहे तो. आता तू एक काम कर, त्याला फोन करून सांग की काय वाटते ते झालं तरी सुद्धा मी तुझ्याशी लग्न करणार नाही म्हणून. लाव फोन. ॲडव्होकेट जगदाळे, ऐक, बोलू नको. माझं आबांशी बोलणं झालं. मी तुझ्याशी लग्न करणार नाही आणि आम्ही हा वाडा सोडणारही. तुला जे शक्य असेल ना ते कर, घाबरत नाही. चल, ठेव फोन. आबासाहेब, चला, एक काम तर झालं. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सुशीलला मी तुमच्या समोर हजर करणार आहे. त्याच्यासाठी मला निघायला नाही. त्यासाठी मी तुम्हाला थोडीशी तसदी देणार आहे. त्यासाठी तुम्ही दोघांनी सुद्धा दुपारी 4 वाजता जगदळ्यांच्या घरी येईल. त्याचं तोंडही बघायची इच्छा नाहीये माझी, पण तुमच्याकरता येईल. चला, आणखीन एक महत्वाचं काम करायचं आहे मला. येतो मी. निदान लंच करून तरी जा. नाही, मी उद्या सुशीलला घेऊन येईल ना. तर सुशीलला घेऊन आल्यानंतर तुमच्या इथला पाऊणचार घेऊनच मी मुंबईला जाईल. उद्याच्या मेनूची आतापासून तयारी कर. अहो धुरंधर, अहो नमस्कार वानखेडे साहेब. नमस्कार, या बसा. काय आहे इन्स्पेक्टर साहेब? अहो, तुम्ही माझ्या आशिलाला असं पुराव्याशिवाय डांबून ठेवू शकत नाही. हो साहेब, जग्गूनेच नाव घेतलं मुन्नाचं. त्याने जग्गूला धुरंधरला मारायला सांगितलं. म्हणजे तुम्ही असं ऐकणार नाही असं दिसतंय. ठीक आहे, आता मी कोर्टातनं बेल घेतो आणि मगच तुम्हाला येऊन भेटतो. वानखेडे साहेब, हो कशाला वेळ घालवतोय वेळचा? हो, वकील साहेबांना या सगळ्या गोष्टी आवडत नाही. जरा तो ऑडिओ ऐकवा नाही ना. बसा ना वकील. हो शुअर, बसा. हा बसा वकील साहेब. वकील साहेब, ऐका. मुन्ना भाई, वर्धा से भागकर आए आपके लिए. काही अर्जंट काम? एका रात्रीत 50,000 कमवायचे आहेत का? 50,000? मुन्ना भाई, अरे पैशा करता काही पण करायला तयार आहे जग्गू. तुम्ही फक्त काम बोला. सत्कार हॉटेल रूम नंबर 301 मध्ये जो थांबला आहे ना, त्याचा गेम करायचा आहे. म्हणजे मॉडल? काऊन याच्या आधी केला नाही आहे का? नाही. प्रत्येक काम माणसाला कधी ना कधी पहिल्यांदाच करावं लागतं. बघ, 50,000चा प्रश्न. पण पकडला गेलो तर तुला सोडवायची जबाबदारी माझी. हा, मग काही हरकत नाही. मुन्ना भाई, तुम्ही फक्त तुमचे पैसे तयार ठेवा. तुमचं काम झालंच म्हणून समजा. वानखेडे साहेब, वकील साहेबांचा चेहरा पाहण्यासारखा. बरं, तर माझं घड्याळ कुठे ठेवलंय? हा, हो आहे ना. जाते. हा हा हा. चेहऱ्यावरचं पाणीच गेलं त्यांच्या.
हे घड्याळ त्याच्याकडून काढून घेतलंय बरं का? नाही तर हे तुम्हाला कधीच ऐकायला मिळालं. हो ना. हे घड्याळचं टेक्निक माहिती आहे का तुम्हाला इन्स्पेक्टर? नाही नाही अजिबात नाही. नाही का? नाही. हे सगळं मी तुम्हाला नंतर समजवतो. येतो. ओके. हॅलो. हां भाई, ॲडव्होकेट जगदाळे बोलतोय. हो, जरा थोडा प्रॉब्लेम झाला इथे. तो मुन्ना चांगला सडकलाय भाई. तो जर का काही बोलला ना तर हे सगळं संपून जाईल भाई. आणि मला आता चांगली भीती वाटायला लागली आहे. कारण तो धुरंधर केव्हाही माझ्या दारामध्ये उभा राहून मला बेड्या ठोकेल. नमस्कार वकील साहेब. तुम्ही काय करता इथे? तुला गीताशी लग्न करायचं होतं ना, मी बोलणी करायला आलोय. नमस्कार वकील साहेब. तुम्ही पण काय करता इथे? असं काय करताय जगदाळे साहेब? मी तुम्हाला म्हटलं तर मी तुमच्या पुतळ्याला घेऊन येईल म्हणून. घेऊन आलोय मी त्याला. सुशील, तो इथे येणं शक्यच नाही. वकील साहेब खरंच घेऊन आलोय मी त्याला. कुठे मग? थांबा, बोलवतो. वानखेडे साहेब, सुशीलला घेऊन या. हो चला. सुशील, सुशील तू शांत हो गीता, शांत हो. सुशील, अरे कुठे होतास तू इतके वर्ष? तुला एकदाही आठवण आली नाही माझी? हा सुशील. धुरंधर साहेब, हा सुशील नाहीये. हा माझा पुतण्या नाही. काका, तुम्ही मला ओळखलं नाही? सुशील, अरे कुठे होतास इतके दिवस? आता तुमचं वय झालंय. हा सुशील नाहीये. सुशीलच आहे हा. मी शिकवलंय त्याला. हो काका, असं काय करताय? तुम्ही ओळखलं नाही तुमच्या पुतण्याला? खोटं आहे. वा काका, हो किती नाटकं करणार आहात अजून. मी सुशीलला ओळखणार नाही? खोटं आहे सगळं. तुम्ही सगळे या धुरंधरला मिळालेले आहात. वानखेडे, या सगळ्यांना पहिले बाहेर काढा. काका, हो सगळंच तर हिरावून घेतलं तुम्ही. किमान माझ्या सुशीलला तरी दूर करू नका. प्रॉपर्टीसाठी त्याला ओळखत सुद्धा नाही आहे तुम्ही. तुम्ही खोटं बोलताय. तुम्ही सगळे खोटं बोलताय. हा सुशील नाहीये. काका, काय पुरावा देऊ तुम्हाला? त्या रात्री आपलं भांडण झालं आणि मी रात्री तडक खोलीत निघून गेलो. रात्री मला चाहूल लागली तेव्हा तुम्ही कोणाला तरी मला मारायला सांगत होतात. खोटं आहे सगळं खोटं आहे. काय खोटं आहे? नाही, तू सुशील नाहीयेस. त्यानंतर त्यांनी मला मारायच्या आधीच मी रात्री पळून गेलो. ते आत्ता येतोय. आठवा काका, आठवा. तुम्ही खोटं बोलताय. तुम्ही सगळे खोटं बोलताय. हा सुशील नाहीये. वा वकील साहेब वा. गीतानं तिच्या सुशीलला ओळखलेलं आहे. आप्पासाहेबांनी त्याला ओळखलेलं आहे. माझ्या लहानपणापासूनचा मित्र आहे तो. मी त्याला ओळखतो. आणि तुम्ही फक्त स्वतःची प्रॉपर्टी जाईल म्हणून सुशील ओळखायला नकार देताय. मी नकार देतोय कारण तो सुशील नाहीये. सुशील आहे तो. तुम्ही नाटक करताय. मी नाटक नाही करतोय. नाटक तू करतोय. तुम्ही करता वकील साहेब. घेऊन तू नाटक करतोय. अरे काय पुरावा आहे तुमच्याकडे? तो सुशील नाही का? मूर्ख माणसं, पुरावा काय मागतोय मला? मी काय नाही त्याला माझ्या हाताने मागच्या अंगणात. धुरंधर 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 धुरंधर. वानखेडे साहेब, हा घ्या तुमचा गुन्हेगार. आप्पासाहेब,
मला जरा ते घड्याळ देता? वकील साहेब, वकील साहेब जे काही बोलले ना ते सगळं या घड्याळामध्ये रेकॉर्ड झालेलं आहे. हे घड्याळ तुम्हाला पुरावा म्हणून वापरता येईल आणि माणसं बोलवून मागचं अंगण खडून काढा. तुम्ही काळजी करू नका साहेब, मी बघतो सगळं व्यवस्थित करून नंतर परत भेटतो तुम्हाला. थँक्यू. थँक्यू. चला वकील साहेब. थांबा वकील साहेब, तुम्हाला तुमचा पुतळा कोणा बघायचं होतं? ठीक आहे, गाडी काय पाहिलं? कोण आहे? ओळखलं त्याला? चला. थँक्यू संजय आणि धुरंधर. फार मोठ्या संकटातून तुम्ही आम्हाला वाचवलं. पण आमच्या सुशीलला गमावून बसलो आम्ही. आबा, खरं तर मी आणि धुरंधर आम्ही दोघे आमचा एक चांगला मित्र गमावून बसलो. प्रसंग आनंदाचा नाही, पण सुशील बद्दलचं रहस्य आज उघडकीला आलं, हीच एक काय ती आनंदाची बाब. सुशील गेल्याचं दुःख तर आहेच, पण आज त्याच्या मारेकऱ्याला शिक्षा झाली हे एक बरं झालं. आजपर्यंत मी सुशीलची वाट बघत जगले, पण याच्या पुढे त्याच्या आठवणीतच जगले. तुमचे खूप खूप धन्यवाद धुरंधर सर. गुन्ह्याचा करी नाही नाट, बुद्धी त्याची तीव्र फाट, अचूक अभेद, क्षणी बांधतो क्षणी थरार, चोर चपाटे होती कार, जोशीला कर्दत काढ, दे मार, हलवी धरणी थर थर. धुरंधर